कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला महिला मंडळ आणि पुरुष मंडळ हे माझं पॉइंट खूप लक्षात ठेवा बरं का. लय बायांचं पल्लू असेल तर पल्लूवर लिहा आणि पुरुष मंडळाची टोपी असेल तर टोपीवर लिहून ठेवा. कारण आता श्रावण येणार आहे त्याच्यामध्ये आणि परंपरानुसार जे पंचमुखी महादेव भगवान खूप पवित्र आणि पावन आहे, परंतु आपलं कर्तव्य आहे जागेला पवित्र कसं ठेवावं. आणि जेव्हा आपण हे मंदिर पवित्र ठेवू तेव्हा देवांचा वास होईल. काय होईल? वास. आणि पवित्र कसं ठेवायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतोय. जरी या गावात 10वा किंवा वर्ष श्राद्ध किंवा विटाळ पडलं तर नक्की भक्तांनो हे भगवंताचे जो सभा मंडप आहे किंवा त्याचा आवार आहे त्याच्यात नाही बसायला पाहिजे. तंबाखू खाऊन किंवा पत्त खेळायला कधीच नाही बसायला पाहिजे. तुम्हाला वाईट वाटत नक्कीच सांगतोय मी. आणि आज या देवांनी मला सांगितलेलं आहे जेव्हा प्राण प्रतिष्ठा योगदान आणि देव पण द्यायला जाईल ते वेळेस या अशा गोष्टी या ठिकाणी घडते बरं का, लक्षात ठेवा. आणि महिला मंडळाला एवढं सांगते आपण श्रावण महिन्यात पूर्ण वर्षात काहीच करती नाही, पण श्रावण महिना आला की पूजाचा थाट घेऊन नटून पटून आपण लगेच श्रावण सोमवारची पूजाला जातो का नाही. फक्त आई भगिनी बहीण सर्वांना माझं विनंती आहे, हे देव प्राचीन काळातलं आहे, आपल्या जगाचे उद्धारासाठी गावाच्या उद्धारासाठी ते आज या ठिकाणी स्थापित आहे. जर आपलं जीवन नक्कीच त्यांच्या चरणात समर्पण केलं तर नक्कीच आपल्या गावाचा आपल्या जीवाचा उद्धार होईल. आणि त्याच्यात आपल्याला अशा गोष्टी बाळगायचे आहे. पाळी आली केस धुतो तेच दिवस आपण पूजाला नाही यायला पाहिजे, ते आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण त्याच्यात पुरुष मंडळीला काही माहिती राहत नाही. पण या गोष्टी आपण काय करतो एकमेकाला पाहून लगेच जातो. आणि या अशा गोष्टी पाळा. आणि या पाळसाल तर माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी खूप चांगलं होईल, तुमच्यासाठी. म्हणून विनवणी करून सांगतोय अशा गोष्टी नक्कीच मायबाप हो पाळा. आणि हे गाववाल्यांना तर माझा एवढा आशीर्वाद आहे, भरून भरून बोलून बोलून मी थकून जाईन, पण या आशीर्वाद कमी होणारच नाही. परत आठवण करून सांगतोय ये पाकिट बिकिट मी घेणार नाही बरं का. हे कार्य मी बिना मूल्याने करतोय आणि असं माझं जीवन हे देवाच्या चरणात मी समर्पण केलेलं आहे. आणि त्याच्यात भगवंताचं वर्णन करतोय. ये भजनात आणि देवाचे ड्रजर मध्ये सर्वांनी टाळी वाजवायचं आहे तरच माझ्या आत्माला समाधान होईल. आता नाही मी भजन म्हणते
काय झाले का काय कायम तर झालंच पण तरी ओम नमः शिवाय 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 पंचमुखी नमः शिवाय पंचमुखी नमः शिवाय पंचमुखी नमः शिवाय पंचमुखी नमः शिवाय काय करू देवा काय करू काय करू देवा काय करू नमन करू देवा नमन करू नमन करू देवा नमन करू महादेवा नमन तुला महादेवा नमन तुला नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय देवी देवता नमः शिवाय देवी देवता नमः शिवाय साधु संत नमः शिवाय साधु संत नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गुरुदेवा नमः शिवाय देवा नमः शिवाय गुरुदेवा नमः तुला देवा नमः तुला नमन करू देवा नमन करू नमन करू देवा नमन करू काय करू देवा काय करू काय करू देवा काय करू देवी देवता नमः तुला देवी देवता नमः तुला नमन करू देवा नमन करू नमन करू देवा नमन करू वंदन करू देवा वंदन करू वंदन करू देवा वंदन करू नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एवढं माझ्या अंतःकरणापासून देवांना आणि तुम्हाला सर्व देवी देवतांना आणि जे आपले महाराष्ट्रामध्ये साधू संत आणि सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना माझा कोटी कोटी धन्यवाद आणि जी वेळ मला संधी बोलायला दिली परत सर्वांना अभिनंदन आणि माझे बोलण्याला पूर्ण विराम देतोय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो शिवतनारेश्वरी भगवान की जय बोलो परम पूज्य संताय योगेश्वरी महाराज की जय बोलो सच्चे दरबार की जय बोलो श्री पंचकेश्वर भगवान की जय।